नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आमच्या लहानपणी आमच्याकडून काही आगळीक झाली, वेडंवाकडं झालं, काहीतरी थोडंफार नुकसान झालं, काही एखादी वस्तू पडली, आपटली, मोडली, तर आमची आजी चिडून मालवणी भाषेत म्हणायची, माझो बाबा काय करी असलेला नाही करी. म्हणजे असलेलं आमचा लाडका पोरगा काय करतो तर तो काही फायद्याचं करत नाही, पण नुकसान मात्र नक्की करतो. माझो बाबा काय करी असलेला नाही करी, म्हणजे होत्याचं नव्हतं करतो. नव्हत्याचं होतं करू शकत नाही, पण होत्याचं नव्हतं करतो. त्यामुळे ती अशी म्हणायची. आणखीन एक आमच्या आजीचा फार सुंदर काय म्हणतात त्याला, असाच एक वाक्प्रचार किंवा म्हण ती म्हणायची. आमच्या हातून काय अशी धडपड झाली आणि मोडतोड झाली तर राक्षसाच्या घरात पिठाचे देवारे. राक्षस केवढा आगडबंब, आणि त्याच्यासाठी देव्हारा म्हणजे सुद्धा एखाद्या मोदकासारखा तोंडात टाकून तो खाऊ शकतो. म्हणजे इतकं मोठं नुकसान करणारं जे एखादं उचापतखोर पोर असायचं तेव्हा ती म्हणायची, राक्षसाच्या घरात पिठाचे देवारे. सांगायचा मुद्दा असा की सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि गेले 8-9 महिने भाजपला किंवा मोदींना कसं रोखता येईल याची रणनीती आखण्यासाठी, तयारी करण्यासाठी 28-26 पक्षांच्या बैठका झाल्या. नेत्यांनी एकमेकांना हात मिळवले आणि अजून काही होऊ शकलेलं नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन भाजपला किंवा मोदींना रोखायचं हा मनसुबा रचला होता. पण सध्यापर्यंत तरी एक गोष्ट दिसते की मोदींचं नुकसान करण्यापेक्षा मोदींचा फायदा कसा होईल या दृष्टीने प्रत्येकजण आपापलं काम करतोय. आणि मित्र म्हणून एकत्र आलेले एकमेकांचं नुकसान कसं होईल यासाठी मात्र प्रयत्नपूर्वक कष्ट करताना दिसतात. गंमत अशी की मित्रांनो, ही तिसरी नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतरची ही तिसरी लोकसभा निवडणूक आहे. पण आधीच्या 2 निवडणुकांमध्ये आपण का हरलो, मोदी जिंकले हा विषय सोडून द्या. तुम्ही हरलात म्हणून मोदीजी जिंकलेले आहेत आणि तुम्हाला मोदींना हरवायचे. तर आपलं कुठे चुकलं याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. याची गंधवार्ता या पक्षापैकी कोणाकडेही नाही आहे. त्यामुळे मोदींनी काय लबाडी केली, EVM केलं, काय वाटेल ते बोलून नुसता वेळ काढून घेतला गेला, वाया घालवला वेळ. पण आपल्याकडूनही काही चुका झाल्या आहेत याचं कोणीही मागे वळून बघायलाही तयार नाही आहे. ते बघितलं असतं तर जुनी चूक परत एकदा होऊ नये याची काळजी घेतली गेली असती. मित्रांनो, आज ज्या पद्धतीत भाजप विरोधी पक्ष वागत आहेत, जी काय बकवास करतायत, जे काय डावपेच खेळतायत, त्याला मित्रांनो आता चूक पण म्हणता येत नाही, त्याला गुन्हा म्हटलं पाहिजे. गुन्हा म्हटलं पाहिजे. कारण विरोधी पक्षाचं काम हे सत्ताधारी पक्षाला आव्हान म्हणून उभं राहणं असतं. आज विरोधी पक्ष तिसरी लोकसभा निवडणूक आल्यानंतर सुद्धा मोदी किंवा भाजप यांच्यासाठी आव्हान म्हणून उभा राहिलेला नाही. आणि यावेळी तर अशी परिस्थिती आहे ही विरोधी पक्ष काय करतायत त्याची दखल घेण्याची गरजसुद्धा मोदी, शहा आणि भाजपला वाटत नाही. इतके ते बहुमत मिळवण्याविषयी निश्चिंत आहेत. मोदीजी किंवा तुमचं शहासारखे नेते हे 2047 पर्यंतच्या भारताची एक कल्पना मांडायला लागलेले आहेत. अशा वेळेला विरोधी पक्ष जे करतायत त्याला राजकीय चूक म्हणता येत नाही मित्रांनो, त्याला गुन्हा म्हणावं लागतं. त्याला गुन्हा म्हटलं पाहिजे. का गुन्हा म्हणायचं की तुम्ही आज देशातले जर विरोधी पक्ष असाल तर विरोधी पक्षांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी सत्ताधारी पक्षासमोर राजकीय आव्हान म्हणून उभं टाकलं पाहिजे. तक्रारखोर रडत मरत माझ्यावर अन्याय, माझ्यावर अन्याय असं रडत बसून चालणार नाही. तुम्ही समोर निवडणुकीला उभे ठाकलाय याची भीती सत्ताधारी पक्षाला वाटली पाहिजे. पण त्याचा मागमूस भाजप किंवा मोदी शहामध्ये दिसत नाही.
तर त्याचं एक कारण असं असतं, आणि ते सगळ्यात मोठं कारण असं आहे की 2014 किंवा 2019मध्ये आणि मोदींच्या 10 वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याकडून कुठल्या चुका झाल्या आणि कुठल्या भयंकर चुका झाल्या, कुठल्या चुकांमुळे आपल्याला इतके दारुण पराभव पत्करावे लागलेत, याचं आत्मपरीक्षण करायला किंवा त्या चुका स्वीकारायला सुद्धा आजचा विरोधी पक्ष तयार नाही आहे, आणि म्हणून त्याला गुन्हा म्हटलं पाहिजे. मित्रांनो, एकदा चूक होते, दुसऱ्यांदा झाली तर एकदा मोठी चूक झाली, परत झाली पण मोठी चूक झाली असं म्हणता येतं. पण तिसऱ्यांदा तुम्ही तशीच्या तशी चूक करणार असाल आणि त्याच चुका करणार असाल तर विरोधी पक्ष म्हणून केलेला तो सगळ्यात मोठा गुन्हा मानला पाहिजे. कारण तुम्ही जर जमणार नसेल तर तुमच्या जागी दुसरं कुठलं नेतृत्व मोदींना आव्हान उभं करू शकलं असतं. अमेरिकेमध्ये एका निवडणुकीमध्ये जो अध्यक्षीय उमेदवार पराभूत होतो त्याला दुसरी संधी दिली जात नाही. दुसरी संधी दिली जात नाही. हिलरी क्लिंटन ह्या उमेदवारी पक्षाकडून मिळवताना पराभूत झाल्या, त्यानंतर पुढच्या वेळेला त्यांनी तो प्रयत्नसुद्धा केला नाही. सांगण्याचा हेतू असा, किंवा अमेरिकेमध्ये 2दा अध्यक्ष झाल्यानंतर तिसरी टर्म मिळत नाही तुम्हाला. मुद्दा इथे असा आहे की 2014 किंवा 2019मध्ये आपण अशी काय चूक केली की मोदींना इतका भव्य विजय, अपूर्व विजय मिळाला. 8 निवडणुकांमध्ये लोकसभा त्रिशंकू होत होती. अशी लोकसभा ही स्पष्ट एकपक्षीय बहुमताने निवडली गेली. त्याला मोदींचं गुणवत्ता, मोदींची लोकप्रियता काय असेल ते, त्यापेक्षा आपला नाकर्तेपणा किती आहे याचा शोध जर विरोधी पक्षाने घेतला नसेल तर त्याला गुन्हा म्हणावं लागतं. कारण त्या चुका परत झालेल्या आहेत. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 2014मध्ये ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी जवळजवळ 6-8 महिने आधीपासून कामाला लागले होते. मोठमोठ्या प्रचंड सभा देशाच्या कानाकोपऱ्यात घेत होते. रोज अहमदाबादहून विमानाने निघायचं, सकाळी 2-3 सभा घ्यायच्या आणि रात्री उशिरा परत अहमदाबादला पोचायचं. तर विमानतळावरच त्यांनी एक जागा रात्रीच्या मुक्कामासाठी फिक्स केली होती. सोबतच्या आणलेल्या फाईल्स ते विमानतळावर सरकारी कर्मचाऱ्यांना देत होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रचाराला निघाल्यानंतर जिथे जिथे सवड मिळेल तिथे त्या सरकारी फाईली तपासून त्यावर रिमार्क मारण्यासाठी दुसऱ्या दिवशीच्या फाईली घेऊन जात होते. विमान प्रवासात कुठे विश्रांती मिळेल तिथे सरकारी काम, गुजरात सरकारचं काम करत होते. अशा वेळेला जे आव्हान मोदींच्या रूपाने निर्माण झालं होतं तेव्हा त्यांची खिल्ली उडवताना काँग्रेसचे अत्यंत बुद्धिजीवी नेते मणिशंकर अय्यर यांनी एक चायवाला अशी खिल्ली उडवली होती. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा झालेला होता. तिथे कुणीतरी पत्रकाराने मणिशंकर अय्यर यांना विचारलं की मोदींचं आव्हान जे काँग्रेससमोर आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे. तेव्हा मणिशंकर अय्यर म्हणाले होते, वो चायवाला कभी देश का प्रधानमंत्री नहीं बन सकता. हाँ, उसे अगर चाय बेचनी है तो यहाँ हमारा अधिवेशन है, मेला है, उसके बाजू में उसको एक स्टॉल लगा कर देंगे. मोदींनी तो विषय उचलला आणि 2014च्या प्रचारामध्ये सगळ्यात मोठा चर्चेचा विषय झाला तो चाय पे चर्चा. मोदी कुठेतरी असायचे देशात कानाकोपऱ्यात, तिथे 1 तास कुठच्या तरी एका हॉलमध्ये किंवा चहाच्या टपरीवर उभे राहून स्वतः चहा पीत मोदी देशभरच्या लोकांबरोबर टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून निवडणुकीची चर्चा करत होते. चाय पे चर्चा.
प्रचंड कौतुकाचा विषय झाला तो. आणि एका फटक्यात देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले 10-15 लाख तरी चहा विक्रेते असतील, चायवाले असतील, त्यांना मणिशंकर अय्यरनी नरेंद्र मोदी यांचे भक्त करून टाकले, प्रचारक करून टाकले. देशाच्या कानाकोपऱ्यातला कुठलाही चहावाला, चायची टपरीवाला मोदींचा प्रचार करायला लागला. कारण चायवाला असणं ही अभिमानाची गोष्ट झाली. मोदींनी हे लपवलेलं नव्हतं की ते कधी काळी बालपणी आपल्या वडिलांचा चहाचा धंदा सांभाळत होते रेल्वे स्थानकावर, हे लपवलेलं नव्हतं. पण ज्या पद्धतीत चहावाला म्हणून त्यांना हिणवणाऱ्या आवेशामध्ये, आवाजामध्ये, शैलीमध्ये मणिशंकर अय्यर बोलले, त्या एका गोष्टीमुळे मोदींना प्रचंड सहानुभूती मिळाली. पण दुसरीकडे देशाच्या कानाकोपऱ्यातले लक्षावधी चहा विक्रेते हे मोदींचे फॅन बनले, प्रचारक बनले. मणिशंकर अय्यर यांनी मोदींची हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला, मोदींना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. पण तीच गोष्ट नरेंद्र मोदी यांच्या पथ्यावर पडली आणि म्हणून त्याला चूक म्हणावं लागतं. त्यानंतर मला वाटतं मोदी पंतप्रधान वगैरे झाले, त्यानंतर दिल्लीतल्या आंबेडकर भवनाचं उद्घाटन व्हायचं होतं. तेव्हा काहीतरी नरेंद्र मोदी बोलले. तेव्हा परत एकदा मणिशंकर अय्यर यांनी वो नीच आदमी, वो नीच इंसान, नीच हा शब्द वापरून परत एकदा नरेंद्र मोदींविषयी प्रचंड सहानुभूती निर्माण केली होती. आणि अवघ्या वर्षभरात, त्या 1.25 वर्षात 2019च्या लोकसभा निवडणुका आल्या. त्यामध्ये राहुल गांधी यांनी मल्ल्या, कोणतो नीरव मोदी यांची नावं पुढे करून चौकीदार चोर है अशी घोषणा करून टाकली. अख्ख्या निवडणूक प्रचारात राहुल गांधी सातत्याने चौकीदार चोर आहे म्हणत होते. राफेलचा करार, अनिल अंबानी के जेब में 30,000 रुपये डाल दिए, 30,000 करोड रुपये डाल दिए, वाटेल तो बेताल आकडे सांगत होते. आणि मग मोदींची एक घोषणा होती 2014 नंतर, न खाऊंगा ना खाने दूंगा. पण नरेंद्र मोदींनीच मल्ल्या, नीरव मोदी या लोकांना हजारो करोड रुपये लुटू दिले बँकांचे, हा राहुल गांधींनी आरोप केला. वास्तवात राहुल गांधींच्या आईचं आणि मनमोहन चाचाचं सरकार होतं, UPAचं सरकार होतं. त्या सरकारने बँकेची दारं मल्ल्या वगैरे सारख्या भामट्यांना खुली करून दिली होती, पाहिजे तेवढं लुटा. मोदी सरकारच्या काळात नीरव मोदी असो, काय तो कोण असतील, तो मेहुल चोक्सी असो किंवा विजय मल्ल्या असो, यांच्याकडून मनमोहन चाचाच्या काळात लुटलेल्या बँकांची रक्कम वसुलीला सुरुवात झाली, तेव्हा ते भारत सोडून फरारी झाले होते. पण राहुल गांधींना यातलं काही माहिती नसतं. त्यामुळे चौकीदारानेच बँका लुटू दिल्या असा बेछूट आरोप त्यांनी केला. राफेलमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा बिनबुडाचा आरोप केला आणि चौकीदार चोर ही घोषणा केली. नरेंद्र मोदींनी ती हातोहात उचलली. त्यांनी ट्विटर आणि सोशल मीडियामध्ये घोषणा करून टाकली, येस मैं भी चौकीदार. आणि मग बघता बघता नरेंद्र मोदींच्या समर्थकांनी, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सामान्य नागरिकांनी, मोदींच्या चाहत्यांनी आपापल्या सोशल मीडियामध्ये मैं भी चौकीदार असं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहून टाकलं. आणि त्याचा बातम्या इतका गवगवा झाला की लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर मैं भी चौकीदार याचा परिणाम झाला. यासारखे शब्द हाती लागले, ते भले अपमान करणारे असोत, त्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करणं, शिव्या शाप असतील तरीही त्याचा आपल्या राजकीय लाभासाठी उपयोग करणं, यामध्ये मोदी अत्यंत वाकबगार आहेत, कुशल कारागीर आहेत. आणि त्यामुळे 3-4 वेळ राहुल गांधी बोलल्यानंतर
मोदींनी मैं भी चौकीदार ही घोषणा करून टाकली, टॅगलाईन केली आणि बघता बघता देशाच्या कानाकोपऱ्यात लक्षावधी मोदींच्या चाहत्यांनी आपल्या ट्विटरवर, आपल्या फेसबुकवर मैं भी चौकीदार अशी घोषणा लोकप्रिय करून टाकली. राहुल गांधींना मत द्यायचं असेल तर स्वतःला चोर म्हणून घ्यायला पण आपण तयार आहोत. इतक्या टोकाला जाऊन जेव्हा तुमचा डाव मोदी तुमच्यावर उलटवतात तेव्हा एक एक शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरायचा असतो आणि निदान परत ह्या दोनदा चुका, नीच आदमी वो चायवाला तसा मूर्खपणा होऊ नये याची काळजी घ्यायची असते. पण 2019मध्ये राहुल गांधींनी चौकीदार चोर म्हणून परत एक कोलीत नरेंद्र मोदींच्या हाती दिलं होतं आणि 282 वरून मोदीजींनी लोकसभेतली भाजपची ताकद 303 पर्यंत पोहोचवली. आता यातून बाहेर पडून आत्मपरीक्षण केलं असतं तर अशी चूक पुन्हा होऊ नये याची काळजी घेतली गेली असती. पण आत्मपरीक्षण कोण करणार? मी नापास झालो असेल तर परीक्षा घेणारा बोर्ड चुकीचा आहे, प्रश्नपत्रिका चुकीची होती, प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तपासणारी यंत्रणा भ्रष्ट आहे, निवडणूक आयोग खोटा आहे, सगळे खोटे आहेत, EVM पण चुकीचं आहे, EVM खोटं आहे, EVM हॅक करता येतं, हे सगळे पळपुटेपणा असतात. तुमच्या नाकर्तेपणाने मोदींना निवडणुकीत इतकं प्रचंड यश मिळालं. यश मिळणं शक्य आहे, लक्षात ठेवा. मोदींची गुणवत्ता, मोदींची कष्ट करण्याची तयारी हे सगळं लक्षात घेतलं तरी मोदींचं जे प्रचंड यश आहे ते यश त्यांना फक्त प्रयत्नातून मिळणार नाही तर विरोधकांच्या मूर्खपणातून त्यातलं 15 ते 20% यश वाढतं. आणि म्हणून आत्मपरीक्षण केलं असतं तर या चुका डोळसपणे स्वीकारता आल्या असत्या आणि परत अशा चुका होऊ नयेत याची काळजी घेतली गेली असती. पण नाही. आणि म्हणूनच जी काही इंडिया अलायन्स 8 महिन्यापासून 8.5 महिन्यापासून बनते, नितीश कुमारांनी ज्याची सुरुवात केली, पुढे त्याचा ताबा राहुल गांधींनी घेतला, त्या इंडिया अलायन्सची पहिली जाहीर सभा कधी होणार असा पत्रकार प्रश्न विचारत होते. गेले 4 महिन्यापासून त्याची पहिली सभा पाटण्यामध्ये लालू पुत्र तेजस्वी यादव यांनी घेतली आणि त्यात बोलताना लालू प्रसाद यादव यांनी 3ऱ्या लोकसभा निवडणुकीत परत एकदा नरेंद्र मोदींच्या हाती कोलीत दिलं. आधीच 2-3 दिवसापूर्वी मोदी कसला हिंदू आहे, जो कडवा हिंदू असतो, कट्टर हिंदू असतो, तो आपल्या पित्याचा मातेचं निधन झाल्यानंतर डोक्याचं मुंडन करतो. आपल्या आईचं निधन झाल्यानंतर मोदींनी मुंडन कुठे केलं असा प्रश्न विचारून लालू प्रसाद यादव यांनी आधीच घाण करून ठेवली होती. पण विषय तेवढ्यावर संपला नाही. पाटण्याच्या जाहीर सभेमध्ये मुलगा तेजस्वी यादव अत्यंत जबाबदारीने बोलत होता, पण बाप लालू यादव यांनी घाण करून टाकली. लालू का तो परिवार ही नहीं है, लालू का परिवार कहाँ, मोदी का तो परिवार ही नहीं है, इसलिए वो परिवार का विरोधी बोलते हैं, उन्होंने परिवार छोड़ दिया है. मोदींनी ते हातोहात उचललं. देशातले 140 कोटी लोक माझा परिवार आहे. आपल्या कुटुंबाला आपल्या राजकीय यशाचा 1 पैशाचाही फायदा ज्या माणसाने घेऊ दिला नाही गेल्या 22 वर्षामध्ये, त्याच्या तोडीचा एक नगरसेवक मिळणं सुद्धा आज देशात अवघड आहे. एक माणूस भारतात महापालिकेत नगरसेवक झाला, विधानसभेत आमदार झाला, लोकसभेत खासदार झाला, मंत्री किंवा मुख्यमंत्री झाला तर बघता बघता त्याच्या कुटुंबाच्या डोक्यावर सोन्याची कौलं येतात. अशा पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचे सख्खे भाऊ, कुटुंबीय, परिवार सामान्य नागरिकाचं जीवन जगतायत.
साध्या बसने प्रवास करतात, त्यांची स्वतःची गाडी पण नसते. इतका निरीच्छ माणूस, त्याचा परिवार नाही म्हणून हिणवणं, हे लालूंना आपल्या परिवारवादाच्या आणि भ्रष्टाचारावर पांघरून घालणं वाटलं होतं. पण मोदींनी ते ताबडतोब उचललं आणि देश ही मेरा परिवार असं आपल्या ट्विटरवर टाकलं. आणि बघता बघता गेल्या 3-4 दिवसामध्ये भाजपच्या आणि मोदींच्या समर्थकांनी आपल्या सोशल मीडियाच्या आपल्या स्टेटसवर योगी आदित्यनाथ मोदी का परिवार सुरू झालं. जगत प्रकाश नड्डा मोदी का परिवार. लक्षावधी कोट्यवधी भाजपच्या पुरस्कर्त्यांनी आणि मोदींच्या चाहत्यांनी सोशल मीडियात आपल्या खात्यावर आपली ओळख काय, तर मी मोदी का परिवार आहे, मी मोदींच्या कुटुंबाचा एक भाग आहे, हे ताबडतोब टाकलं. आणि बघता बघता हे आता गावरान पसरलेलं आहे. मोदी तुम्ही दिलेल्या शिव्यांचा सुद्धा, आणि हे मोदींनी जाहीररित्या सांगितले. अगदी मला वाटतं लोकसभेत बोलताना त्यांनी सांगितलं कि आपने जितने पत्थर मारे, जितनी गालियाँ फेंकी, मैं उसकी सीढ़ियाँ बनाकर यहाँ तक पहुँचा हूँ, हे मोदींनी सांगितलंय. अशा वेळेला आपण जे काय शिव्या, शाप, शब्द, अपशब्द फेकतोय, त्याची मोदींना शिडी बनवण्यासाठी उपयोग होईल का, याचा तरी विचार करायला पाहिजे ना. आधीच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये हाच मूर्खपणा झाला विरोधकांकडून. आणि त्याचा प्रचंड फायदा जर मोदींना मिळाला असेल तर तशी संधी मोदींना परत द्यायची नाही, एवढी तरी काळजी घेतली यायला पाहिजे होती. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की लालूमुळे, आता लक्षात घ्या, गेल्या म्हणजे मला वाटते 2020मध्ये अगदी करोना काळामध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुका झाल्या, त्यावेळेला लालू तुरुंगात होते. त्यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव याने एकट्याने पक्षाचं नेतृत्व केलं, जागा वाटप केलं यशस्वीरित्या. आणि तेजस्वीने स्वतः सगळा प्रचाराचा भार उचलला आणि आपल्या आघाडीला मोठं यश मिळवून दिलं. बिहारच्या विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रीय जनता दल निवडून आणलं. त्या मुलाला जितका ताळमेळ आहे, तारतम्य आहे, त्याचा लवलेश बापामध्ये म्हणजे लालू प्रसाद यादवमध्ये नाही. मुलाने जे काही उभं केलं आहे आता, ते सुद्धा बापाने त्या पाटण्याच्या सभेत येऊन मातीमोल करून टाकलं. आणि मोदींना आवश्यक असलेलं एक टॅगलाईन देऊन टाकली, मोदी का परिवार. मोदी का परिवार आहे का असं म्हटलं होतं ना, मोदींनी दाखवला परिवार कुठचा. आणि बघता बघता लक्षावधी कोट्यवधी भारतीयांनी आपणही मोदी परिवारातले आहोत हे सोशल मीडियावर स्टेटस टाकून जाहीर केलं. याचा लोकसभा निवडणुकीत किती फायदा होणार आहे हे निकालाच्या दिवशी लालूंना कळेल. आणि तेजस्वी यादवला कळेल की बापाला घरात बसवला पाहिजे, नाही तर तुरुंगात पाठवला पाहिजे, पण प्रचार सभेत आणायचा नाही. अखिलेश आणि राहुल गांधी यांच्यापेक्षा विरोधी पक्षामध्ये आज जर कोण अत्यंत हुशार, हजरजबाबी आणि प्रसंगावधान राखणारा राजकीय नेता असेल तर तो तेजस्वी यादव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीत फटका बसला की तेजस्वी यादव पहिली गोष्ट करेल की आपल्या बापाचा गाशा गुंडाळेल आणि त्याला सांगेल घरी बस, नाही तर तुरुंगात परत जा, तुझा जामीन काढून घेतो. कारण मुलाने उभं केलेलं बापाने बोलण्याच्या ओघात बुडवलेलं आहे, मोदींच्या हाती कोलीत दिलेलं आहे. योगायोगाने हा मुलगा नाही बाप आहे. आणि मला परत ती आमच्या आजीची उक्ती आठवते, माझो बाबा काय करी असलेला नाही करी. एका बिहारी तरुण नेत्याला मालवणी भाषेतली उक्ती वापरायची वेळ लालू प्रसादांनी आणली, कारण लालू प्रसाद हाच तेजस्वी यादवचा बाबा आहे. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.